नमस्कार मित्रांनो, जी के स्टोरी टेलरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक असा अनुभव। आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्तथरारक अशा अनुभवाला सुरुवात करूया। माझं नाव सतीश आहे। मी गेल्या 20 वर्षांपासून एसटी महामंडळाच्या सेवेत रुजू आहे। खरं तर भूताखेतांच्या गोष्टींवर माझा फारसा विश्वास नव्हता, पण एकदा मात्र अशी घटना घडली की तेव्हापासून ह्या गोष्टी अस्तित्वात आहेत याची मला जणू खात्रीच पटली। तर गोष्ट 2010 सालची आहे। मुंबई नाशिक गाडीवर माझी ड्युटी होती। संध्याकाळी 9:30 वाजताची शेवटची गाडी होती। ते पावसाळ्याचे दिवस, मुसळधार पाऊस चालू होता। कंडक्टरने 2 वेळा बेल वाजवली। मी लगेच बस चालू केली। मी मागे वळून पाहिले तर समोरचे 4-5 सीट फक्त भरलेले होते। अर्थातच पावसामुळे रात्रीची गर्दी तुरळक असायची। रोजच्या प्रमाणे प्रवास चालू होता। 1.5-2 तास उलटले असतील आणि अचानक गाडीत काहीतरी खराबी आल्याचे मला जाणवले आणि ऐन कसारा घाटात येऊन एसटी बंद पडली। पावसाने जरा विराम घेतला होता। कंडक्टर मोहन माझ्याजवळ येऊन विचारू लागला, काय रे, काय झालं? त्यावर मी म्हणालो, अरे गाडी फेल झालीये। बापरे, आता एवढ्या रात्रीची गाडी फेल? हे ऐकून प्रवाशांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला। मोहनने डेपोत फोन लावून चौकशी केली असता मागून मुंबई पुसत गाडी येते हे ऐकून प्रवाशांच्या आणि आमच्या जीवात जीव आला। अगदी 10-15 मिनिटातच ती एसटी मागून आली। मी हात देऊन गाडी थांबवली। गाडी बऱ्यापैकी मोकळी होती। मी कंडक्टर मोहनलाही सोबत जा आणि पुढच्या डेपोतून मेकॅनिकला घेऊन ये असं सांगितलं। घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 12 वाजले होते। पावसामुळे सर्वत्र हिरवळ होती, त्यामुळे चांगलाच गारवा सुटला होता। आता कंडक्टरला मेकॅनिकला घेऊन यायला साधारण 1 तास तर लागूनच जाईल। रस्त्याने क्वचितच एखादी गाडी नारंगी इंडिकेटर देत जवळून निघून जात असे। सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता। रातकिड्यांची किरकिर फक्त ऐकू येत होती। त्यात गाडीत मी एकटाच, त्यामुळे जरा भीतीदायक वातावरण झालं होतं। कंडक्टर येईपर्यंत एक झोप काढावी या विचाराने मी मागचे सर्व लाईट्स बंद करून ड्रायव्हर सीटवर अंग टाकलं। थोड्याच वेळात माझा डोळा लागला आणि अचानक कसल्याशा आवाजाने मला जाग आली। आवाज दरवाजा उघडल्याचा होता। मला वाटलं कंडक्टर आणि मेकॅनिक आले असावेत। मी म्हणालो, अरे मोहन, आलास का? पण तिकडून काहीही उत्तर आलं नाही। मला भास तर झाला नसेल, पण नाही, मागचा दरवाजा उघडा होता। अर्थात कोणीतरी आतमध्ये आला आहे। कोण आहे मागे? समोरून काहीही उत्तर आलं नाही। भीतीने माझं काळीज उडू लागलं। मी जरा निरखून पाहिलं तर कंडक्टरच्या सीटवर अंधारात एक मानवी आकृती बसलेली दिसली। लाईट लावून बघावं म्हटलं, पण लाईट लावली आणि समोर काही विचित्र दिसलं तर कशीबशी हिंमत एकवटून मी लाईट चालू केली आणि मला धडकीच भरली। समोर हिरव्यागार साडीत एक बाई बसलेली होती। कपाळाला भलं मोठं कुंकू आणि तिची नजर थेट माझ्यावरच खेळलेली होती। मी जरा कापऱ्या आवाजातच विचारलं, कोण आहात तुम्ही? त्यावर ती म्हणाली, बाहेर पाऊस लागत होता म्हणून गाडीत येऊन बसली। तिचा आवाज नॉर्मल बाईसारखा होता, म्हणजेच ती भूत वगैरे नसावी। अहो बाई, तुम्ही तर माझा जीवच घेतला असता। केवढा घाबरलो मी। पण गाडीत बसून काही फायदा नाही, गाडी फेल आहे आणि चालू होऊनही परत डेपोत जाणार आहे, पुढे कुठेही जाणार नाही। त्यावर दबक्या आवाजात ती म्हणाली, मलाही तिकडेच जायचंय, मला येऊ द्या हो दादा, मला दवाखान्यात जायचंय। तिची कळकळीची विनंती आणि चेहऱ्यावरील दया आणणारे भाव पाहून मला तिच्यावर दया आली। ठीक आहे, सोडतो तुम्हाला, मेकॅनिक येईलच एवढ्यात। एकटंच दिसतंय, कोणी सोबत नाही का? त्यावर अचानक ती जोरजोरात हुंदके देत रडू लागली। अहो रडताय का? काय झालं तुम्हाला? त्यावर डोळे पुसत ती म्हणाली,
मागे माझा नवरा आणि मी मुंबईला दवाखान्यात चाललो होतो. तेवढ्यात गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला. डोळे उघडले तेव्हा समोर 2 मृतदेह पडलेले होते. एक माझा नवरा आणि एक. तेवढ्यात जोरात गाडीचा हॉर्न वाजला. मी झटक्यात वळून मागे पाहिलं तर कंडक्टर मेकॅनिकला घेऊन आला होता. मी त्या बाईकडे बघत म्हणालो, बाई काळजी नका करू, थोड्याच वेळात होईल गाडी नीट, मग सोडतो तुम्हाला, बाकीचं नंतर ऐकतो हा. असं म्हणतच मी गाडीतून खाली उतरलो. तिकडून मोहन आणि मेकॅनिक आले होते. मोहन म्हणाला, अरे कधीचं हॉर्न वाजवतोय, ऐकायला येत नाही का तुला? अरे मोहन्या, एक बाई गाडीत येऊन बसली होती, तिच्याशीच बोलत होतो. तिला दवाखान्यात जायचंय, डेपोत जाता जाता तिला दवाखान्यात सोडूयात. तेवढ्यात कंडक्टर मोहन म्हणाला, बाई आणि इथं? अरे तुझं काय डोकं बिकं फिरलंय की काय? इथं कोणी बाई कशी येईल? हा घाट आहे, लांब लांबपर्यंत इथं एकही गाव नाही. तू स्वप्न वगैरे पाहिलं असेल. अरे नाही, चल तुला भेटवतो. असं म्हणत मी त्याला आतमध्ये घेऊन आलो. पण काय आश्चर्य, आतमध्ये कुणीही नव्हतं. ती बाई कुठेही नव्हती. अरे एवढ्यात तर इथंच होती, कुठे गायब झाली? अरे मोहन्या, मी खरंच सांगतो यार, इतक्या वेळ मी तिच्याशीच बोलत होतो. हिरवगार लुगडं घातलं होतं तिनं आणि कपाळावर भलं मोठं कुंकू होतं. मी असं सांगताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग सुडाला. सोबत आणलेले भजे माझ्या हातात देत तो म्हणाला, जाऊ दे, तू हे खाऊन घे, भूक लागली असेल ना तुला. मी लगेच भजे खाऊ लागलो. पण 15-20 मिनिटे मोहन माझ्याशी काहीच बोलला नाही. तो शांतपणे मागे बस न्याहाळत बसला होता. तेवढ्यात मेकॅनिक आला. सतीशराव, गाडी चालू करून बघा की. मी गाडी चालू करून पाहिली आणि लगेच गाडी चालू झाली. तेवढ्यात मी त्याला त्या बाईबद्दल सांगितलं आणि त्याच्याही चेहऱ्याचा रंग सुडाला. तो म्हणाला, अहो तुम्ही ज्या बाईबद्दल सांगताय त्या बाईला नुकतंच आम्ही येताना पाहून आलोय. इथून अर्धा किलोमीटर पुढे एका कारचा भयंकर अपघात झाला. त्यात एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. आणि तुम्ही वर्णन सांगताय त्या बाईने अगदी तशीच हिरवी साडी घातली होती आणि कपाळावर भलं मोठं कुंकू होतं. आणि असंही इथे जवळपास कुठलंच गाव वगैरे नाहीये, त्यामुळे इथे एखादी बाई येणं तर शक्यच नाही. त्यावर मी म्हणालो, अरे कपड्यांसारखे कपडे असू शकतात, ही तीच बाई आहे कशावरून? त्यावर मोहन म्हणाला, ठीक आहे, चल तूच बघून घे तुझ्या डोळ्यांनी, तेव्हा तुला खात्री पटल. मी लगेच गाडी चालू केली आणि पुढे जाऊ लागलो. मेकॅनिक त्याच्या गाडीने मागून येऊ लागला. बाजूच्या शीटवर कंडक्टर मोहन बसलेला होता. तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर आम्ही त्या अपघाताच्या ठिकाणी पोहोचलो. मी गाडी बाजूला घेत खाली उतरलो. त्या बाईला ॲम्ब्युलन्समध्ये टाकत होते. मी जवळ जाऊन चेहरा पाहिला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ही तीच बाई होती जी काही वेळापूर्वी गाडीत आली होती. म्हणजे मी एवढा वेळ एका आत्म्याशी बोलत होतो. बापरे, माझे हातपाय जागीच थरथरू लागले. मोहन आणि मेकॅनिक मला धीर देत म्हणाला, अरे हा रस्ता भयानक आहे, इथे कित्येक अपघात होतात, खूप जणांना असे अनुभव येत असतात, चल आता. मी पुन्हा गाडी चालू केली आणि सहजच बाजूच्या आरशात माझं लक्ष गेलं तर तीच बाई आरशामध्ये मागे उभी असलेली दिसली. पण यावेळेस मात्र तिचा अवतार काही वेगळाच होता. तिचा संपूर्ण चेहरा रक्ताने माखलेला होता आणि तिच्या डोळ्यातून अश्रू पडत होते. पण आता मात्र मला तिची भीती वाटली नाही, उलट तिच्याविषयी खूप वाईट वाटलं. कित्येक स्वप्न उराशी बाळगून जगत असलेलं दाम्पत्य आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. जड अंतकरणाने मी तिथून गाडी काढली. त्यानंतर मात्र मी सलग 2 वर्ष त्याच रस्त्याने प्रवास केला, पण पुन्हा कधीही ती बाई मला दिसली नाही. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.